हाय बोलो रे देवरो टालकी रे टालकी आंबे फणसाची टालकी देवाची सोन्याची पालखी। नमस्कार मित्रांनो, मी शिरम बेकर या माझ्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. थंबनेल टायटलवरनं समजलं असेल तर गावाला आलोय. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय, आजचा आहे 10वा होम. तर आता आम्ही चाललोय वेली शोधण्यासाठी जंगलामध्ये. तर दादा आहे, चंद्रकांत दादा, गोंधू दादा आहे, सूर्यादा आहे, पाठीमागे कांबळे काका आहेत. चला अटका लागलेत काय? हे का अटकीचं झाड लागलेत नाही. निलीत आलोय आता आपण. हे निली आहे. खाली चाललो आता आग्र्यामध्ये वेली शोधण्यासाठी. आजचा 10वा होम आहे. सुरत झाडं कुठले? या झाडांचं नाव काय? किरकतची झाड आहेत, मस्त आहेत. खणखणीत लाकूड असेल ना? हा, आम्ही शेती करायची ना. हो, ही जमीन कोणाची आहे? सोनारांचीच ना? जमीन दिसायची. हा, पहिले इकडे शेती करायची. घोगड पकडा. हा, घोगड पकडायला, पांढरं घोगड. बरोबर. हा, या पानाचं लय असायचं. असा उकारा द्यायला लागतो म्हणजे त्यांना समजतं आम्ही कुठं आहो. सागर येतोय, करण येतोय, पाण्या येतोय. आम्ही पुढे आलेलं करत होता सागर. आणि हे बघा झाड. आपला कोकणातला सण आहे शिमगा आणि गणपती. जो जो तो चाकरमाने शिमग्याला आणि गणपतीला उत्साह येतो. जी गावाला मजा असते ना होळीची आणि गणपतीची, वेगळीच मजा असते. फुलं पण भारी आहेत. कुठलं आहे फुल? नाव काय झाडाचं? चित्रंगी काय? या झाडाचं नाव चित्रंगी. सध्या आमट्या बिमट्या काढायला पाहिजे, भेटतील ना? हा, दिंड्या पण मस्त वाजतात. आमट्यांपेक्षा दिंड्यांचा आवाज लय भारी येतो, जबरदस्त. आणि दिंड्यांचा असा भात उडतो तोंडावरती वाजवताना, काळजी घेऊन वाजवायला लागतो. हा, इकडे ये निलेश, इकडे निलीत निलेश. सागर आणि करण येतोय आणि गप्पाने येतोय. आम्ही पुढे आलो. गोंदा, मी, चंद्रकांत दादा, सूर्यादा. तो नाश्ता करत राहिला. वाजलेत किती? 8:30 वाजलेत. सकाळचे 8:30 वाजलेत मित्रांनो. तर बघा पाठीमागे थोडंफार असं धुकं आहे, विहीर आहे, मस्त इथं आंबा आहे. आंब्याला मस्त छोट्या छोट्या अशा कैऱ्या आल्यात. तर आता आपण चाललोय सगळे वेली शोधण्यासाठी. आता 24 वडी वेली शोधणार आणि सातबाईवाडी आणि मावळतवाडी होंबासाठी लाकडा जमा करतात. आणि चला, आणि संध्याकाळी आता 4 वाजता जातील माड आणण्यासाठी. यावर्षी माड आहे आंब्याचा. तर तो व्हिडिओ वेगळा होईल, कारण हा व्हिडिओ मोठा होईल खूप. आणि व्हिडिओ आपले थोडे लेट येतील, कारण गावाला नेट नाही. आणि असो, गावची बेडी बघा कशी असतात. बेडी, याला बेड बोलतात, बेड. हा परा आहे. पावसामध्ये भरपूर पाणी असतं. आणि हे आहे ना, हे झाड हेच आहे, कसलं ते केवड्याचं झाड आहे. आणि इथे ना मस्त 2-3 अशी कोकमीचे झाड आहेत. आदल्या वर्षी ना इकडे माड होता, इथे आंब्याचा माड. हे बघा कोकमाचं झाड केवढं मोठं आहे. कोकम लागलेत. तर हे बघा कोकम, कच्चे कोकम आहेत अजून. कोकमचा रानमेवा भारी. कोकमाची, कच्च्या कोकमाची कढी पण भारी मस्त होते.
ये लवकर ये. सावकाश या. इथं वरती चढ. कोकमाचं झाड आहे ना तिथं. करवंदाचं झाड आहे आणि हे करवंदाचं असं पान घेतलंय. आता बघा याचं काय बनवतोय. हे बघा असं बनवून घेतलंय मी. वाजवतो बघा तो. पप्या कधी आला. चला ओके माडाची वेळी आणायला चाललोय. हो. करण नाश्ता केलास तू. त्याच्या आधी आला होता. मी फर्स्ट टाइम आलो रे. हा होय काय. दाखव ह्या बघा कसं दाखवतो. साखर दाखवतो. हा त्याचं पान घ्यायचं मोडायचं हा नंतर मग रोल करायचा. नंतर मग फुकायचं. तोंडात टाकून फुकायचं. ते पहिले लहानपणीचे खेळ. हा लहानपणीचे आमची खेळ आठवतात. बाप रे पूर्ण जंगल झालं रे. अगर आगार आहे ना रे. नागझारा कुठे आहे. नागझारा पप्या नागझारा कुठे. इथे खालीच आहे ना. हो भरपूर. आता कोण नाही. आता गॅस आले ना. झोप कशी खणखणीत आहेत बघा. पहिली यायची रे गॅस नव्हतं तेव्हा. आता गॅस आली प्रत्येकाच्या घरी. जे चुलीवरचं जेवण असतं ना त्याची चवच वेगळी असते. सावकाश. करवंदाला फुलं आली. करवंद लागली. इकडे काजू आहेत. हे काजवा सावटेकराचा प्लॉट. आमटी घे बारके. हे बघा आमटीचं झाड. चालेल घे आपल्याला. सावकाश तोड. काटायत. हा नको तोडायची होती ते दुसरी तुटली. सावकाश काढा. हाताला लागेल काटा. हो एक झाली करण. हा अशा झाड असतात ना त्याच मस्त वाजतात. ही बघ कसला बिल आहे सुरेश दा. शालजीवालीचा. मोठा आहे बिल. बघू दे कसा आहे शालजीवालीचा बिल. हे बघा शालजीवालीचं बिल आहे वाटतं. आतमध्ये नाही. भारी आहे. मी वाट बघतोय. किती जणांना घेऊन आलोय बघ. आमट्या तू इथेच ठेवल्यास. हे झाड बघा. ओरिजिनल झाड. कसलं आहे रे गोंदा. हा ह्या झाडांवरती ना अशा मोठ्या झाडांवरती मधीची पोळी असतात. आणि जुन्यातलं झाड आहे बघा. खणखणीत झाड आहे. हे बघा वेली बघा त्या झाडावरती किती आहेत. जबरदस्त वेली. पुष्पा हे बघा झाड बघू शकता. आमच्या देवाची टालकी रे टालकी. आंब्या फणसाची टालकी. आमच्या देवाची सोन्याची पालखी. मजा येते जामा. कसला काय चंद्रगंधा. हे बघा झाड इकडे. पूर्ण जंगल घनदाट जंगल आहे. कुठे इकडे ना. चल समोरचा आग्रात आलेला आहे ना आता.
सडेकडे काय लाकडं शोधायला जातात ना. आपली पाली वेली जमवायची, आपली पाली वेली शोधण्याची. आणि माऊलीवाडी आणि सातबावडी लाकडा जमवायची. अच्छा. सडेवाडी लाकडा जमवायची. हे पानं खायचे हवेत काय? एकदा तुझं पानं खायचं. कसली पाना खाऊची? हो. खाऊची बनणार रे. चला पैसे घ्या, पण पैसे दे. अरे त्याची ते लागतात ना काही फळं. निर्मळ. हा वाज घे मग. इकडे कुठे आली? आली असली इकडे टाक. हा ते दिने ती वर का लागले? हो ती फळं बरं लागलीत वरती. कसली आहेत ती? घडावर घड. द्राक्ष खा. द्राक्ष भेटलेत काउन करायला वेली त्या बघा. जरा नंतर जाऊया. आणि मस्त पाणी, थंड पाणी असतं तिथे. आणि तिथे 12 महिने पाणी असतं ना. मला आपल्या वाटलं बांधून ठेवायला लागतं, म्हणजे कसं गवत बिवत आपण चेपतो ना. आता 50 ओरडी असते, 50 भारा असतो. बरोबर. हा, त्याच्यामुळे मग ते वाटलं बांधून ठेवायचं सगळं. हा, पेटवत आणि खाली पडत नाही. कसं आग बी झाली तरी अशी वर जाणार, सरळ जाणार. बरोबर. त्याच्यामुळे ते बांधून ठेवायला लागतं. धावा हो माय. आपला मोठा सर्वात गावचा होम, सर्वात 9 होल्या लागल्या, मोठा 10वा होम. इकडे नेतो. हा चला करेन जा पुढं. तो पुढं बघा तिकडं. सागर इकडे खाली. सुरत झाडाचं नाव काय या वेलीचं? नाद्यान. ती चंद्रकांत दादा जवळ आहे ती भेंगरी वेल आहे. हे नाद्यान. हे कसं सोलतात. पाय ठेवूया खाली. भारा विरो बांधण्यासाठी हे वापरतात का वेल? याचं बन हे बघ करण केवढं आणलं नाही. गंपे शेट बघ. गंपे शेट कुठं? पहिले हे थरू होतं ना, ते लाकडाचं थरू होतं. आता हे असं ह्याचं घातलंय, प्लॅस्टिकचं. हे बघा, हे कसं हाताला झोंबतो. आणि लाकडाचं कसं झोंबत नाही. असे आकडे आहे. कौल वगैरे तोडताना असे आकडे बांधतात पाठीमध्ये. याचीच बांधणार? हो. सोलाची काय नाही बघा. अहो माकड बघ, याला आमचा मोठा माकड. कुठली किंग? एक पाण्या कुठली काय स्टॅनिंग करतोय? 1 2 3 खाली बॉ एकदा आम्ही काढलेली खाली. तिला किती ताकद काढलेली, बापरे. इकडे पण आहे बघ्या. तोडा लागेल नाही तर लवकर फास्ट संभाळून येणार एक तू पण तीच ना. बोललो काय जीव लावतो सरपंचांना. मावल मुशीचा साव. पाण्याचं इकडे आहे ना खाली. इकडे नागझारा पण आहे. 2 घेतलेत बांबू मस्तपैकी. तो बघ तिथे ठेवलाय. झाली काय सर? हे बघा, आता वेली वगैरे झाल्यात काढून. जाऊया आता घरी. सानेवरती जाऊया. ही बघा आपली किती माणसं आलेत.
काउंटर काय करताय? हाय जुगारात घेऊन कोयत्या तुमची पाटणी येऊ बोल बरं देव रे. नाग जरा इथेच आहे ना. शिमग्यात ढोल बघ वाजे राणी वाजे राणी देव मजा नाचतोय खांद्यावरी जसा पालकीत बसून बाय बाई माझी नाराची आईली तशी आईली शिमग्यात ढोल बघ वाजे देव मजा नाचतोय खांद्यावरी. पाणी पियालो काय रे? दादा पाणी पियालो नाग बाबा तो नाग सरच जाऊया पुढे नाग जाऊया. पुढे पुढे आहे ना. आता आम्ही नागझऱ्यावरती आलो. ते बघा नागझरा आहे समोर आणि फिल्टर पेक्षा पण खतरनाक पाणी थंडगार पाणी फ्रीज पेक्षा पण. आणि इकडे पार्टी केली होती वाटतं. हा बघा नागझरा. थांब 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 हलू इथे ठेवूया. हाच ना नागझरा. थंडगार पाणी जबरदस्त. पाण्यामध्ये पाय ठेवूनच भारी. पाणी आहे नागझरा. पियालाच पाहिजे. मी म्हणता एवढं काय पितो आता. हा इकडे बघा इकडे पूर्ण सुका आहे वरती. खाली पाणी आहे. खाली किरव्या भेटतील मग. हा डुकरू असेल ते डुकरू मोठा. 12 महिन्या पाण्याचा झरा असतो चालू. हा बघा जो आग्र्यामध्ये आहे नागझरा. नागझरा या नावाने ओळखलं जातं. काका पाणी कसं आहे? गोड आहे आणि एकदम थंड आहे. ठणके मारतात दाताला. फ्रीज पेक्षा पण. फ्रीज पेक्षा बी थंड आहे. ठणके मारतात दाताला. या वरच्या साईडला बघा पाणी कुठेच नाही. कुठेच नाही आणि खाली बघा पाणी. नदी आहे ही ऍक्च्युली नदी आहे. खालपाऱ्यान गेलेली आहे पण आता तिथे तुम्ही साईडला. पुरा सुक्का आहे. ह्या साईडला बघा पुरा पाणी आहे. हा नागझऱ्याचा पाणी आहे. इकडे बघा पाणी आहे खाली आणि इकडे बघा वरती पूर्ण सुका आहे. हे नागझऱ्याचं पाणी थंडगार. देवाची देणगी आहे. झालं काय सागर पाणी पिऊन? मस्त ना गारगार पाणी. या पाणी पियाला या. आता वाजलेत किती रे? वाजले सांगतो हा. वाजलेत 10 वाजले. 10ला 10 मिनिटं आहेत. हो नाहीतर किती वाजतात? मी फर्स्ट टाइम आलोय. हा वाजतील आपल्याला 11 जातात कारण. हा काउंटर कुठे गेलं? हाय की किरवी? मोठ्या ह्याच्यात असेल बघ. वर आहे दाखव बघू दे. मेला बारकाच होता. उलटा आहे. हाय जित्ता जित्ता होईल होईल जित्ता. होईल होईल त्याला दान दे ते लावू दे. हा. हाय ना. हाय 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 सागर हाय. किंवा हाय कोण मध्ये इकडे इकडे बघ मधी. अरे बेडूक बेडूक होता रे. अरे किरवी पण होती. या पुढच्या दगडाखाली धर असं कर मी राबतो तर. किरवी होती. गेली ना कोणत्या की सरकन किंवा चप्पल झाले भिली. नाही नाही गुलगुलीत लागला. तिथे राख तिथे राख. दोन्ही साईडने टाक. अरे गेलं कुठं? टाक दोन्ही साईडनी. कोपऱ्यातला. दिन्या बघा. दिने असं टोकरू गावल की मासा आली इकडे पाठी ती. आता मित्रांनो पाणी बघूया कसं आहे ते. काय भारी रे थंडगार. किती किलो पण
जबरदस्त पाणी चवच वेगळी आहे, गोड गोड पाणी. थंडगार. बोलो रे देवरो, टालकी रे टालकी, आंब्या फणसाची टालकी, आमच्या देवाची सोन्याची पालखी. हा हा पाणी आहे ना, ये ये. पाप्या कोयती घेतलीस ना? पांड्याजवळ जाता नंतर खाली कोण? होय होय मी आहे. मुरगीशी ना. हा घेतो घेतो. हा वरच्या डोंगरात भेला रे गेलो आमच्या चणका बायला सोन्याचा जाय. करा रे. ए करा. टालकी रे टालकी, फणसाची टालकी आमच्या देवाची सोन्याची पालखी रे. आवाज आहे का? वेली वगैरे काढून झाल्यात मित्रांनो. तर आता आम्ही चाललोय सानेवरती. आम्ही पाणी वगैरे पिण्यासाठी थांबलो होतो, पाणी वगैरे पिऊन झालंय, आता चाललोय सानेवरती. आता वाजले 10 वाजले असतील. तर खूप मजा येते अशी गावी आल्यावरती, होळीला गणपतीला. आपला कोकणातला सण म्हणजे गणपती आणि होळी. ह्या सणाला कोकणकर आवर्जून येतो. आणि तर ही बघा पायामध्ये वेळ आहे आणि बांबू आहे. टालकी रे टालकी, आंब्या फणसाची टालकी, आमच्या देवाची सोन्याची पालखी रे पालखी. पुढे ना केवढा आहे, चंद्रकांत दादा म्हणतो केवढा आहे. चल सागर चल धावत. बरं ओके सागर चल चल चल. जाकी जाकी एक जाकी दोन. ए जाकी चला चला. बघा केवड्याची झाडं आणि केवड्याचा वास येतोय रे. दादा कुठे केवढा आहे? अरे ना केवढा हा आणि केवड्याच्या झाडाला फुल ह्याला ना साप असतात. फुल ना फुल केवढा ते फुल केवडा जबरदस्त मोठा एकदम. म्हणजे मोठा असतो पिवळा कलरचा. याच्यामध्ये भरपूर आणि असेल आता वास येतो असेल याच्या आधी आतमध्ये. केवड्याला ना साप असतात, काढताना सावकाश काढायला लागतो. पॉन्ड्स पावडर कोणची बनते केवढ्याची? हा केसामध्ये घालतात लेडीज लोक. डोक्यामध्ये घालतात लेडीज लोक पाकळ्या. आणि त्या वासाने ना जनावर येतात घरी, साप येतात. 1 2 3 4 5 वेलीच बंडल आहेत. हा 5 आहेत ना? पुरतील ना? आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुमच्याकडे कोणत्या वेळी वापरतात, काय कशी काय तुम्ही होळी साजरी करता. आमची ही गावची अशी परंपरा आहे, प्रत्येक गावची वेगळी परंपरा आहे, गावची वेगळी प्रथा वेगळी आहे, आणि प्रत्येक गावाची सिस्टम वेगळी आहे. बरोबर. आता आम्ही इकडे वेली जमा करतो, काही लोक आपली लोक लाकडं जमा करतायत. 2 वाजेपर्यंत जे काय लाकडं जमा करणार ती करणार 1 वाजेपर्यंत. हा नंतर मग संध्याकाळी माड आणायला जाऊ. माड आला, माड आणल्यानंतर उभा केल्यानंतर होमाची तयारी. होमाची तयारी रात्रीची. हो ना. काय माहिती यावर्षी कुठे आहे. सानव गेल्यावर समजेल. हो अगर करवंद पण लागली. फुलं बघा, हे फुलं पण खातात आणि वरचं करवंदाचं ना कोंब पण खातात. करवंदाचं लोणचं पण मस्त होतं, भरपूर याचे फायदे आहेत. आणि परत ते करवंदाचं पान असतं त्याच्यापुढे बनवतात. करवंद पिकल्यावरती तर भारीच. कोकणची काळी महिना. हे बघा आदनीचं झाड, ह्याच्यापासून शिरोटा बनवला जातो, जो आपण शेतीची मशागत करतो. नंतर मग ते काय त्याचं काय वरचं राहतं ते साफ करण्यासाठी. गावी भरपूर ऊन आहे जबरदस्त. टोपी वगैरे आणायला विसरलो, टावेल आहे. आणि गावाला आल्यावर खूप मजा असते. आणि हो आणि आम्हाला सवय आहे, आम्ही लहानाचा मोठा गावालाच झालो. सागर माझा लंगोटी यार. हो का. आम्ही तर खूप मजा केली. या गंप्यान पण नसेल केला. या आताची पोरं ना मोबाईलवरतीच असतात. आम्ही तर बापरे, रविवार शनिवार सुट्टी असली का गेलेलं बाहेर, की बॅट घेतली की गेला क्रिकेट खेळायला.
ती काय विचारू नका. आता काय तसं भेटत नाही करायला. आता जो तो कामाला गेला. गणपतीला आणि होळीला सुट्टी असते. मग आता असे कधी आम्ही भेटलो ना का मग एन्जॉय करतो, ते दिवस आठवतात. हा आता मंगाशीच बघा आम्ही ते करवंदीच्या झाडाचं पान काढून वाजवले, ते दिवस आम्हाला आठवले. परत काजू लागलेत काय रे? काजू नाही रे यावर्षी लागलेत. आंबे लागलेत भरपूर. हो बघा आपण तिकडे गेलो होतो फिरत फिरत. बघा कुठं आलो. जाताना तिकडनं गेलो होतो. इकडे बघा गवताच्या वरडी आहेत. गवत बांधून ठेवलंय शेतीसाठी, गुरांसाठी पण ना. सांबारांच्या वरडी आहेत. इकडे गुरा नाही वाटते तिथे. आता कोणाची गुरा आहेत जास्त. बापरे जबरदस्त गरम होते. नाक झाल्यावरती पाणी प्यायला म्हणून बरं झालं. आता घामटा निघाला असता. सावकाशी सावकाशी. काय झाला? लागला की पण हे नाही तर त्याच्याकडनं थोडा पण हात लाव. लागला डोल्याला. हा फणस बघा लागले तर. हो बघा फणस. बापरे पप्प्या पप्प्या हा बसता इथं पाणी प्यायला बसा. काय काय बोलतो? 150 पर्यंत महाराष्ट्रात आपली सोन्यात पाणी पिण्यासाठी बसले. हा हा घेतो घेतो. हा चालेल चालेल. आंबे लागले तर कालमावरती. कलमी आंबा आहे. कोंबडी उड बसली. संप्या कोंबडीला घे चल. कोंबडी आंबा शोधते. पिकलेत की नाही. थंड आहे ना. म्हणजे पुढ्यात म्हणे घे. हा बघा आंबा ताजाच आहे आंबा. कलमाचा आंबा. हे बघा वरती कोंबडी बसली. बितून तर तुझीच काय रे? तुमची कोंबडी आणि काप कैरी. हा मस्त. सागरला देस कोणता कैरी पाहिजे काय? हाताला लावशील कोयती सावकाश. सावकाश तरी कशी कोयती पकडलीस? तिकडे तोंडाला पाणी सुटला बघूनच. ही बघा कैरी. कैरी खायला तिकट मीठ असतो ना भारी मस्त. कलमी आंब्याची कैरी एक दे. हा मी तुला तिकट मीठ आणला नाही. दे इकडे. थँक्यू. साखर नको मिस्टर पण घे. मला डुलाय होते. चांगला आणलास का? कैरी खाल्या इकडे बघा जमवलेत लाकडं होंबासाठी. आता आम्ही सानेवरती पोहोचलोय. इकडे होंबाची लाकडं आहेत. इकडे
होंबाचा खरडा पाडला आणि इकडे गवताच्या वरडे आहेत आणि इकडे भारे आहेत. होंबासाठी लाकडं जमून ठेवलेत आणि तिथे होंबाचा खरडा आहे. लाकडं आहेत, वरडे आहेत, भारे वगैरे आहेत आणि इकडे आमची सान, गावची सान आणि लाकडाची गाडी भरून आली. इकडे वेली ठेवल्या साईडला. मस्त आहे खणखणी. तू सकाळपासून होताच कुठे? आम्ही 8 वाजता गेलेलो तिकडे आग्रात. तुम्ही लाकडं जमा करण्यासाठी गेलो काय? जमा केलेले आहेत. हा. नेऊन ठेवली आमची पाली होती वेली जमा करण्याची आणि यांची पाली होती लाकडं जमा करण्याची. दाखव बघू दे व्हिडिओ कशी केली. चालू ठेव बघ. परत आला आता आमच्या घरी, भरपूर दिवसांनी आलाय. आता हो का, अशी लाकडं जमा केली जातात. झालंय भरपूर उन्हामध्ये. सगळे लोक घराच्या बाहेर पडलेत लाकडं जमा करायला. तर आता घरी आलोय तर व्हिडिओ आता इथे सेंड करतोय. आम्ही इकडे चाललोय आता चहा प्यायला. तर हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर खूप धन्यवाद. आणि माडाचा व्हिडिओ वेगळा येईल. तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुमच्याकडे कशा प्रकारे लाकडं वगैरे जमा करतात, वेली वगैरे. तर हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा.